कफ सिरपच्या दुष्परिणामाने मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे। आता या प्रकरणात कोल्ड्रिफ या औषधाची निर्मिती करणाऱ्या श्रेसन फार्मा कंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला चेन्नईमधून अटक केली आहे। पण त्या सिरपमध्ये एका औषधामुळे कसा काय मृत्यू होऊ शकतो? कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल सापडले, ज्याचे प्रमाण 0.1% पेक्षा जास्त नसावे असं सांगितलं जातंय। डायथिलीन ग्लायकोल अत्यंत विषारी आहे असा दावाही केला जातोय। कफ सिरप प्यायल्यानंतर मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले, ते गंभीर आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे। महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टोल फ्री नंबर जारी केला आहे। कोणत्याही औषधांच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये कोल्ड्रिफ सिरप आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राइब करा।